स्वर्गीय विठाभाऊ भाऊमांग नारायणगावकर तमाशा पंढरी नारायणगाव। आज अक्षय तृतीया या ठिकाणी आज बुकिंग मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। यंदाच्या वर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे तमाशा बुकिंगवर काही प्रकार परिणाम होतोय का हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे। नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत असते। आपल्यासोबत आविष्कार मुळे आहेत। भाऊ, काय सांगाल आजच्या दिवशी कशा प्रकारे बुकिंगला प्रतिसाद मिळाला? दुष्काळाच्या मानाने बुकिंगला प्रतिसाद चांगला आहे। सगळ्यांच्या 4-4, 5-5 पावत्या झालेल्या आहेत, काही पहिल्या झालेल्या आहे बुकिंगनी, त्यामुळे सगळ्यांना दिवस चांगले आलेले आहेत। आम्हाला वाटत होतं आचारसंहितेचा काय फटका पडून, तो काय फटका पडला नाही। आज साधारण किती तारखा बुक झाल्या असतील आणि किती रुपयांचा टर्नओव्हर झाला असेल? आज कमीत कमी माझ्या अंदाजे 160-70 पावत्या झाल्या असतील। कमीत कमी 4-5 कोटीची उलाढाल झाली असेल। आता तमाशाला सुगीचे दिवस आले आपण असं म्हणतो। पूर्वीचा तमाशा आताचा तमाशा याच्यामध्ये खूप फरक झालाय। म्हणजे तमासगिरांनी केलेला बदल का प्रेक्षकांची मागणी? तमासगिरांनी केलेला बदल आणि प्रेक्षकांची मागणी ही आपल्याला म्हणता येणार नाही, कारण प्रेक्षकांची जशी मागणी आहे तशी तमाशा कलावंतांना दाखवाच लागते, त्याप्रमाणे चालतं। आता प्रेक्षकांची मागणी आहे तुमचा साऊंड चांगला झाला पाहिजे, स्वच्छतेत सगळं कार्यक्रम झाला पाहिजे, तुमचे मुली पाहिजेत, तर सगळ्या गोष्टींनी ज्याचा तमाशा भरलेला असेल तो तमाशा। आता पूर्वीच्या काळचा तमाशा आताच्या काळचा तमाशा याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे। अनेक कलाकार चांगले मिळवताना खूप कसरत करावी लागते। कधी कधी काही कलाकार निघून जातात, त्यांना उचल द्यावी लागते। हे सगळं गणित जुळवतं कसं? आताही तसंच आहे। पूर्वीचा तमाशा लोक आहे ना, एखाद्या गोष्टीला ते विश्वास ठेवून वागत होते, पण आता नाही। आता पैसा, या मी म्हणलो एखाद्याला तुला 1000 रुपये नाईट देतो, दुसरा म्हणलं 1.5, की माझी उचल त्याच्या अंगावर किती यालाही महत्व नाही, तो तिथनं पळून जाणार। त्याच्यापेक्षा आता आम्ही काय ठरवलेलं आहे आमच्या तमाशा कला पंढरीत नारायणगावमध्ये, एखाद्याचा माणूस कोणी दुसऱ्याने घेतला तरी त्यांनी तो माणूस ठेवायचा नाही, ठेवलाच तर त्याचे त्यांनी डबल पैसे भरून द्यायचे, त्याला ती शिक्षा, त्याशिवाय तो जागेवर येणार नाही। तमाशा फडमालकांनी कमीत कमी 8 महिने तो माणूस वागवलेला असतो आणि 9व्या महिन्यात जो पैसे कमवायचे दिवस असतात त्याच्यात तो निघून गेलेला असतो। त्याच्यामुळे आम्ही ही प्रथा काढलेली आहे। आमचे अध्यक्ष आहेत रवी महाजन, उपाध्यक्ष आहेत संजय माडिक, नंतर बाकीचे सगळे संचालक मंडळी यांनी हा सगळा एकमताने ठराव केलेला आहे। यंदाच्या वर्षी तुम्ही म्हणाले दुष्काळ परिस्थिती जरी असली तरी चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय। कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं खूप अडचणी होत्या। यंदाच्या वर्षी निवडणूक आहे, आचारसंहितेचा भाऊ केला जातोय का, काय सांगाल? आता आचारसंहितेचा आणि तमाशाचा हा प्रश्न नाही। तमाशा हा आचारसंहितेतनं वगळलेला आहे। तमाशा हा रसिकांच्या यात्रा जत्रेसाठी आपण हे मनोरंजनासाठी, आणि आचारसंहितेचा विषय नाही। एखाद्या तमाशात एखाद्या व्यासपीठावर काही लोक आले आणि ते प्रचार करायला लागले तर तिथं तो प्रश्न उद्भवतोय, नाहीतर बाकीच्या ठिकाणी असं काहीच नाही। तसं माझ्या म्हणण्याप्रमाणे 99% तर हा प्रकार होतच नाही, तमाशा साजरा होतो यात्रा जत्रेला। आता तुम्हाला दररोज वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे गाड्या घेऊन जावे लागतात। अनेक ठिकाणी टोल नाके आहेत, टोल नाक्यांवर काही त्रास होतो का, किंवा सरकारने या संदर्भामध्ये तुम्हाला टोल फ्री करायला हवं का? अनेक वेळा हा प्रश्न उद्भवलेला आहे, पण त्याला काही शासन दाद देतच नाही। आम्ही आत्ताचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांच्याकडे हा प्रस्ताव नेऊन दिलेला आहे। आता बघू आचारसंहिता संपल्यावर त्याचा काय निर्णय येतो तो कळेल लवकरच। आता यंदाच्या वर्षी तुम्ही म्हणाले की आमच्या सगळ्या जवळजवळ तारखा बुक झालेल्या आहेत। आता इथली जी कार्यालय आहेत ही साधारण इथं किती दिवस राहतील? आता आपली प्रथा आहे माही पौर्णिमेपासून तर आपल्या नारायणगावच्या मुक्ताबाईच्या यात्रेपर्यंत सगळे कार्यालय इथं थांबतात। काही इथनं काळजला निघून जातात फलटण तालुक्यात, तिथं असतात, पण शक्यतो 80% हे नारायणगावच्या यात्रेपर्यंत इथंच असतात। साधारण किती राहुट्या या ठिकाणी आहेत? 36 रावटे आहेत। मागच्या वर्षी 32 होत्या, यंदा 4 वाढलेल्या आहेत। त्यातूनही आता काही रावट्यांच्या आता आम्हाला आज संध्याकाळी बसल्यावर कळेल कोणच्या किती तारखा गेल्या, कोणच्या किती नाही, कोणाला काय 2च तारखा गेलेत का काय, ते आज संध्याकाळी डिटेल 9 वाजता कळेल आम्हाला। आता जे मोठे फड मालक आहेत त्यांच्या सुपाऱ्या खूप मोठ्या असतात आणि मोठ्या फड मालकांचं बुकिंग जास्त प्रमाणात होतं, छोट्यांची उपासमार होते। मग त्यांना ऊर्जित अवस्था आणण्यासाठी किंवा त्यांना पुढे आणण्यासाठी तुमच्यासारखे मोठे फड मालक काही प्रयत्न करतात का? काय लय
आजकाल रसिक किंवा गावकरी येताना आता काही गावकरी असे आहेत की ते नावाचा तमाशा नेतात बोर्डाचा, काही काहींना कळतही नाही. आता एक ताजं उदाहरण खेड तालुक्यातलं एक तमाशा आला, मोठ्या तमाशापाशी बसला, त्यांना सुपारी ठरवली, नंतर तिथनं उठले आणि त्यांनी एक महिन्याचा तमाशा बुक केला. त्यांच्यापेक्षा जास्त पैशांनी त्यांनी काही कार्यक्रम बघितला नाही. जेव्हा तो कार्यक्रम बघितला जाईल त्यानंतर त्या गावाला ते कळलं जाईल. त्यामुळे आता काय आम्ही ह्या गोष्टी सांगू शकत नाही. आम्ही 8 महिने माणसं सांभाळतो, काही गोष्टी करतो. ह्या गोष्टीवर ये तर सगळ्यांनी त्याचा विचार केला पाहिजे. गावकऱ्यांना वाटतं मग ह्या वर्षी आपली फसवणूक झाली, पुढल्या वर्षी आपण ऑर्केस्ट्रा नेऊ. त्यामुळं आम्ही सगळ्यांना पहिलेच हवट्या लावताना इंटिमेशन दिलेली आहे. तुम्ही पावत्या करताना सगळ्यांनी कलाकार, लेडीज कलाकार हे सगळ्यांचा विचार विनिमय करून लावा. तर नाही तर कोणी उठसूट नाव तमाशा काढायचं, नाव द्यायचं तर ते जमणार नाही. यंदाच्या वर्षी बारीची सुपारी कुठपासून तर कुठपर्यंत? म्हणजे पहिले चैत्र पौर्णिमा म्हणल्यावर डिमांड होतं, पण आता तसं काय राहिलं नाही. आता रविवार, शुक्रवार खाय प्यायचे जे दिवस असतील, म्हणजे लोकांच्या कापाकापीच्या यात्रा असतात काय, त्याला ते डिमांड आलेलं आहे यात्रा जत्रेला. आणि बैलगाड्या शर्यत बी चालू झालेली आहे. आता बैलगाड्या आपल्या माग पहिले बंद व्हायच्या आधी 1 दिवस चालत होते. आता काही काही गावात प्रथा पडलेली आहे, 2 दिवस घाट भरतोय, 2 दिवस कार्यक्रम ठेवायचा. मग काही ऑर्केस्ट्रा 1 दिवस ठेवतात, 1 दिवस तमाशा ठेवतात. काही काही गावांमध्ये 2 दिवस तमाशा ठेवतात. ही प्रथा आहे, त्यानुसार यात्रा वाढत चाललेल्या आहेत. आता आपण पाहतो की नारायणगावच्या नगरीमध्ये तमाशा पंढरी म्हणून आपण सगळे राहुट्या लागतात. दरवर्षी तुमचं ठिकाण बदललं जातं, याचा बुकिंगवर काही परिणाम होतो का? किंवा तुम्हाला कायमस्वरूपी एखादं स्थळ ठिकाण कायमस्वरूपी मिळावं असे काही प्रयत्न आहेत का? आता आपल्या मुळात गावाला जागा कमी आहे, त्यामुळं आपले गावचे सरपंच साहेब असतील, आशाताई, आमचे संतोष नाना असतील, यांनी आता एक जागेचा प्रस्ताव टाकलेला आहे. तो लवकरात लवकर मंजूर होऊन येईन असं सांगितलेलं आहे आम्हाला. त्यामुळे तो लवकरात लवकर होईल आणि एक जागा आम्हाला सगळ्यांना मिळेल. आता ज्यावेळेस आपण ग्रामीण भागामध्ये तमाशाचा खेळ करतो त्यावेळेला काही युवक उत्साही असतात, गोंधळ घालतात. मग अशा वेळेला तुम्ही कसं मॅनेज करता किंवा त्या यात्रा कमिटीच्या लोकांना काय आवाहन कराल? आम्ही यात्रा कमिटीची पावती बनवताना त्याच्यात सगळं मेन्शन केलेलं असतं. तमाशा लागण्यापासून निघण्यापर्यंत ही सगळी जबाबदारी पूर्वस्व यात्रा कमिटीवर आहे. आम्ही सगळं त्यांना बांधून घेतो. उद्या काय झालं तर याची केस आम्ही जुन्नर कोर्टात लढू शकतो कायदेशीर. याच्याप्रमाणे आम्ही तो करार बनवलेला आहे, त्याप्रमाणेच आम्ही करार करतो त्यांचा. आता वाढती महागाई, डिझेलचे वाढलेले दर, कलाकारांना जास्त तुम्हाला मानधन द्यावं लागतं, हे सगळा ताळमेळ बसतो का? आता कसं आहे, आमचे 8 महिन्याचे कार्यक्रम असतात. त्याच्यात आता ह्या वर्षी दुष्काळाच्या मानाने तिकीट शो हे फ्लॉप गेलेले आहेत. 100% 20% यात्रा चांगल्या झालेल्या आहेत. आता आपल्या महाराष्ट्रातली पंढरपूर सारखी यात्रा धरा, त्र्यंबकेश्वर सारखी यात्रा धरा, अशा ठराविक काही यात्रा आहेत ना, ह्या पहिल्या त्या यात्रांना धंदे होत होते. आता ते बी धंदे कमी झाले. त्याचं कारण म्हणजे गाड्या वाढलेल्या आहेत लोकांकडे. एका घरटू गाडी 1-2 गाड्या झालेल्या आहेत. लोकांना साधनं झालीत घरी जायला, त्यामुळं लोक मुक्कामी थांबत नाही सध्या. त्यामुळं ठराविक यात्रा आहे आणि बाजार आहे, तिथं धंदे होतात. आणि ह्या वर्षी दुष्काळाचा कमीत कमी 80 ते 85% फटका हा तमाशांना पडला. आपल्यासोबत विठोबांचे नातू आहेत, मोहित आहेत. आज पाडवा आहे. आजच्या दिवशी कशा प्रकारे तमाशाला प्रतिसाद मिळाला, किती बुकिंग झाले, आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. भाऊ, काय आजचा दिवस कसा गेला? आजचा दिवस खूप सुंदर गेला. म्हणजे आतापर्यंत जेवढे दिवस गेले ना, असे आजचा दिवस चांगला गेला आणि लोकांचा प्रतिसाद भरपूर. पण थोडीशी एक अडचण अशी आचारसंहितेमुळे थोडस कमी जास्त होते. तमाशाला आचारसंहितेचा काही संबंध नाही? नाही, तसं तमाशाला आचारसंहितेचा संबंधच नसतो. पहिली गोष्ट, मुळात आपण कुठल्या राजकीय पक्षाचा प्रचार नाही करत, आपण कुठल्या राजकीय नेत्याचं नाव घेत नाही. त्याच्यामुळे त्यांचा ना आपला काही दुरान्वयी संबंध नाही. आपलं मनोरंजन म्हणून आपण काम करतो. पण थोडंसं प्रशासन कधी कधी अडवणूक करतो. ते अडवणूक करू नये, कारण की गावाची यात्रा वर्षातून एकदा येते, ती साजरी झाली पाहिजे. गावाची यात्रा आल्यानंतर नातेवाईक एकत्र येतात, मित्रपरिवार एकत्र होतो, या पद्धतीत गावाची यात्रा साजरी होते. मग आजचा प्रतिसाद कसा मिळाला? आजचा प्रतिसाद खूप सुंदर आहे, म्हणजे चांगला आहे. काय साधारण टर्नओव्हर संपूर्ण तुमच्या 36 राऊंड्यांचा? साधारण शेअरच्या पुढे जायला पाहिजे अंदाजे. अजून संध्याकाळपर्यंत आपल्याला कळन. मागच्या वर्षी किती बिझनेस झाला होता आणि या वर्षी किती होईल सुमारे? मागच्या वर्षीपेक्षा साधारणतः 20-25 लाखांनी वाढायला पाहिजे.
मागच्या वर्षी किती झाला होता? अंदाज पाडवी दिवशी बुकिंग साधारण दीड कोटीच्या 1.5 कोटी रुपये. हो हो आता 2 कोटीच्या पुढे होईल. हो, व्हायला पाहिजे. म्हणजे आता अजून आमचा संध्याकाळचा दिवस आहे आणि उद्याचा दिवस बाकी आहे अजून. आता ग्रामीण भागामध्ये तमाशा करताना तुम्हाला लोकांना खूप कसरत करावी लागते. हल्लीची तरुण मुलं उन्हाळ झालीत, त्यांना त्या मुली पाहिल्या की वेगवेगळ्या पद्धतीनं बोलणं, शिट्ट्या मारणं, मग हे सगळं कंट्रोल कसं करता? काय झाले सर, आता परिस्थिती अशी झाली, जे पब्लिकला लागते ते आम्हाला द्यावं लागतं. जुना पारंपरिक तमाशा केला तर कोणी आमच्याकडे मागणी करणार नाही की आमचा तमाशा घ्यावा म्हणून. त्याच्यामुळे आता काय झालं, मध्यंतरी बऱ्याच नाट्या येऊन गेल्या, त्यांनी सवय लावून ठेवली त्या पब्लिकला. मग ते पब्लिक आमच्या कोणतीच अपेक्षा करतं की हे आम्हाला मिळावं, पण आम्ही आमचा बात सोडलेला नाही. तमाशा म्हणजे गण, गवळण, रगबाजी, वगनाट्य आम्ही 50 माणसं जरी असली तरी 100% वगनाट्य करतो आम्ही आमचं पारंपरिकपणा अजून सोडलेला नाही. आता गौतमी पाटील डीजेच्या तालावर नाचते, सगळं पब्लिक असं वेडं होतं, त्याचा परिणाम आपल्या तमाशाच्या बारीवर होतो का? अजिबात नाही. म्हणजे माफ करा, मला कुणाचं नाव घ्यायचं नाही, पण तमाशाला आव्हानं देणारे भरपूर आले आणि भरपूर गेले. तमाशा सह्याद्रीसारखा उभा आहे, तो कायम उभा राहील. त्याच्यामुळं कुणी आलं कुणी गेलं त्याची चिंता न करता तमाशा पुढं कसा जाईल हे आमच्या डोक्यात असतं. आता पूर्वी म्हणजे गणगवळण, वग, बतावणी सगळं व्हायचं, आता तुमचं वग लयाला गेला. नाही, काय होतं, मानसिकता अशी ग्रामस्थांची झालेली की आता 2-4 गाणी घ्या, वगनाट्य करू नका, द्या सोडून. हे काय होतं, या जे उन्हाळ पोरं असतात ती जास्त दांगडूपणा करतात तमाशामध्ये. चांगलं गाणं लागलं की उठून नाचणे, म्हणजे पब्लिक वगाचं येणार असताना त्यांचा मूड खराब होतो, ते निघून जातं. मग काय होतं, ओपन कार्यक्रमाला आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करतो, पण काही गावात असं होतं, काही गावात होत नाही वगनाट्य. आता तुमच्या तमाशाच्या बारीची वेळ प्रशासनाकडून साधारण किती ते किती आहे? तसं त्यांनी 10 पर्यंतच टायमिंग दिलेलं आहे आपल्याला, पण आमची प्रशासनाला विनंती आहे की तो टायमिंग आम्हाला वाढून मिळाला पाहिजे. म्हणजे 7ला तुम्ही सुरू करू शकत नाही एवढं लवकर? नाही, 7ला कोणी येतच नाही सर. कधी छबिना 12-1 वाजेपर्यंत चालतो, तरी ग्रामस्थ लोक समजून घेऊन बोलतो साधारण 12-1 वाजेपर्यंत आम्हाला परमिशन मिळाली पाहिजे. आता अनेक वेळा चांगले कलाकार पळवले जातात, पार्श्वगायक पळवले जातात, किंवा जे तुम्ही करार करताना काही चांगले कलाकार सुद्धा इकडचे इकडं जातात, तुम्ही त्यांना उचल देता, हे सगळं कव्हर कसं करता? 2 फडमालकांच्या समन्वयाने हे सगळं होतं. समजा एखादा तमाशाचा माणूस दुसऱ्या तमाशात गेला तर आपण त्याला रिक्वेस्ट करतो, हा माणूस माझा माणूस आहे, माझा माणूस मला परत पाठवून दे. तो त्या पद्धतीचा असेल तर तो पाठवून देतो. शेवटी पैसे गुंतून राहतात आणि कधी मग आपल्याला वेळेला माणूस मिळत नाही, ती आपली कधीतरी अडचण होते. आजच्या नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये करोडो रुपयाची उलाढाल झालेली आहे. यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे त्याचा काही प्रमाणामध्ये परिणाम जाणवतोय, परंतु चांगल्या प्रकारे बुकिंग झालेलं आहे. या फळमालकांनी त्यांच्या काही व्यथा व्यक्त केलेल्या आहेत. कधी एखाद्या कलाकाराला उचल देताना दुसऱ्या फळमालक पुन्हा जास्त उचल देतो आणि काही प्रमाणात त्याचा परिणाम जाणवतो, परंतु फळमालकांनी त्यांची युनियन करून अशा प्रकारचा कुठे प्रॉब्लेम होणार नाही असंही त्यांचं नियोजन आहे. त्याचबरोबर ज्या गावामध्ये यांची बारी होते त्या गावातील यात्रा करूनही हे संपूर्ण नियोजन चांगलं करायचं असतं. आणि एखाद्या गावात जर काही गोंधळ झाला किंवा कमिटीने काय अडचण निर्माण केली तर कोर्टामध्ये या संदर्भामध्ये तमाशा फळमालक दाद सुद्धा मागू शकतो. आजच्या पाडव्याच्या दिवशी नारायणगावच्या या तमाशा पंढरीमध्ये करोडो रुपयाची बुकिंग झालेली आहे आणि या तमाशा फळमालकांना खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस आलेले आहेत. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.